तर मित्रांनो, आज आपल्याला कृष्णाला या वरच्या आपल्या एसीची वगैरे मीटरची माहिती द्यायची. तर बघा तुम्ही, हे बघ कृष्णा, हे काय माहिती बघा, आपल्या आरपीएम मीटर आणि ह्याच्यामध्ये आपले किती घंटे झालेत मशीनचं हे कळतं. ह्याला आरपीएम अँड आवर्स मीटर मध्ये त्याला. हे आपलं डिझेलचं मीटर आहे बघ. ह्याच्यामध्ये आपल्याला डिझेल किती राहिलंय हे समजून जात आहे. हे आपलं लो फ्यूल इंडिकेटर. हे इंडिकेटर काय सांगते माहिती का, तुमचं डिझेल संपत आलं तेव्हा हे लाईट चमकती. मग हे लाईट चमकली की आपली मशीन कधी मध्ये बंद पडते. अशी खालीवरी झोले मारले की त्यासाठी हे लाईट लागला की आपली मशीन लगेच डिझेल भरायला न्यायची. हे आता सर्किट ब्रेकरच आहेत. हे जर तुझं वायर कुठं कटलं तुटलं आणि जर बॉडी अर्ध झालं खाली तर स्पार्किंग झाली की हे काय करतंय, जाग्यावर तिकडं काय पेट घेऊन आहे म्हणून हे लगेच असं बाहेर पडतंय. हे बाहेर निघते खुट्टी, मग सगळा सप्लाय आपला बंद पडतंय त्याचा. बघ, हे रिअर लाईट, हे पाठीमागालच्या आपल्या एलिव्हेटरच्या ह्याच्या सगळ्या लाईटा पाठीमागालचं बटन टाकलं की लाईट लागणार. ह्या पुढच्या लाईटा लागणार सगळ्या, बरं का, वर्क लाईट. आणि हे एक्स्टेटर फॅनचं बटन आहे. इथं बटन असते आटलं, पण आपलं खराब झाल्यामुळे हे आटलं बटन टाकलंय. हे एक्स्टेटर फॅनची म्हणजे महागालचा हवा पाचटीचा फॅन आहे का, त्याची स्पीडचं बटन आहे. हे ह्यानं वरचा आपला मशीनच्या वरचा दिवा चमकत आहे ह्यानं. हे आपल्या वायपरचं बटन आहे. आणि ह्या बघ, हे इंजिनचं आईल, इंजिन आईल आहे का, त्याचं प्रेशर दाखवत आहे हे. हे त्याचं मीटर आहे. हे कशाचं इथं बघ चिन्ह, हे पाण्यासारख्या लाटा आहेत का ह्या, हे पाण्याचं आपलं कुलनचं पाणी आहे का, त्याचं टेम्परेचर दाखवत असतं. 80-82च्या पुढं असं एवढं टेम्परेचर असतं. जर मशीन गरम झाली, तो जर टेम्परेचर जर घेतलं मशीननं तर हे काय करतं असं 90 वर जाते बघ. सी नावाचे तिथं सेंटरला गेलं आपली मशीन बंद पडते. कारण की आपल्याला लगेच कळायला पाहिजे आपली मशीन गरम झाली, नाही तर हवा मारायची हिला. ह्याच्यावर समजून जात आहे. ह्याचं पण बघ, हे बॅटरीचं व्होल्टेज आहे. हे 24 व्होल्टेज जर खाली जर आलं तर आपली मशीन चालू होणार नाही. हे 24 वर व्होल्टेजच्या पुढेच असायला पाहिजे बघ. आता चावी टाकलेली आहे. हे बघ, हे बघ, आपलं हे मीटरचं काहीतरी सेन्सर खराब आहे त्याच्यामुळे हे सोडून द्या. आता इकडे बघ, ह्याचं 24 व्होल्टेज आता मशीन चालू होती, पण हे तो जर 23 कडे आलं तर मशीन चालू होणार नाही. आणि हे काय हायड्रोलिक ऑइलचा टिपका आहे बघ. हे ऑइलच्या टिपक्यावर समजून जायचं की ऑइलचं आहे. हे आपलं हायड्रोलिक ऑइलचं टेम्परेचर मीटर आहे. हे पण तसंच आहे, 80-85 पर्यंतच राहतंय आपलं. आणि हे जर आपलं रेटर चोकअप जर झालं, गरम मशीन झाली की हे पण 90 कडे जाते. असं टेम्परेचर घेतं आणि मशीन ऑटोमॅटिक बंद पडते. तर मग ह्या मीटर अशी जर 90 कडे चालले हे दोन्ही, तर आपली मशीन बंद पडते आणि आपण समजून जायचं की आपली मशीन गरम होईल. हवा मारण्याची शक्यता. आणि ही एसीचं गार गरम करायचं बटन आहे बघ हे. आणि ह्याच्या आपली मशीन एसीची स्पीड चालू बंद होती आहे कमी जास्त 1, 2, 3. तर ह्याला ढकास लावायचा नाही कधी. शेत चालू बंद करायचं, ह्याला ढका लावायचा नाही. हाय असंच चालूच ठेवायचं, फक्त ह्यालाच असा ढका करायचा. ह्याच्यावर काय नाही, तुला डायरेक्ट बंद करायची बंद करून टाकायची. काय समजलं ना?